नमस्कार मंडळी, मी गुरुवर्षी स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सवय मुंबईची ओढ कोकणची। तर मंडळी, कोकण म्हटले की कोकणातले सण आले। सण विशिष्ट पद्धतीने विशिष्ट शैलीमध्ये सेलिब्रेट केले जातात आणि रूढी आणि परंपरा पण त्याच्याच सोबत जपल्या जातात। तर मंडळी, आज आहे गौरीचं आगमन आहे। गौरी गणपतीच्या सणांमध्ये गौरी येतात। तर आमच्याकडे कशा पद्धतीनं आणि कशा प्रकारे गौरी आणतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉन दाबल्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओ दिसणार नाहीत। तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की पहिल्यांदा ओढ्याच्या ठिकाणी येऊन तिथं गौरीचं पूजन केलं जातं आणि त्याच्यानंतर घरी जाऊन गौरीचं मकरामध्ये जाऊन पूजन केलं जातं। ते कसं काय ते तुम्हाला दाखवेनच आता, बघत राहा। आमची आई रांगोळी काढते, इथं गौरी पहिल्यांदा पूजल्या जाणार आणि इथून नंतर मग आगमन घरी होणार। इकडं गौरी आणण्यासाठी हे बहीण आहे माझी, इकडं अजून आत्या आहे, वहिनी आहे आणि इकडे चिली पिली आहे। सगळे गौरी घेऊन जाण्यासाठी आलेत। आईने सर्वप्रथम रांगोळी काढलेल्या ठिकाणी गौरीचे मुखवटे ठेवून घेतले। मुखवटे ठेवून झाल्याच्या नंतर आईने पूजेची तयारी करायला सुरुवात केली। आरतीचं ताट वगैरे सर्व मांडून घेतलं। सर्व तयारी करून घेतल्यानंतर आईने पूजेला सुरुवात केली। आईची पूजा करून झाल्यानंतर लगेच आत्याने पूजेला सुरुवात केली आणि तिने पूजा करून घेतली। आता इथं गौरी पूजन केलंय पाण्यावरती आणि त्याच्या साईडला हे हळदीचं कांड आहे। हे हळदीचं कांड म्हणजे तो शंकर आहे। मग आता आमची इथे पूजा झाली की तो शंकर आम्ही इथं पाणी तांब्यामध्ये घेणार, त्याच्यामध्ये 5 खडे घेणार आणि ते हळदीचं कांड आणि तांब्यामध्ये घेऊन ती गवर घेऊन आम्ही घरी जाणार। घरी गेल्याच्या नंतर आम्ही ती गवर नेसवणार आणि नंतर घरी जाऊन परत पूजा करणार आणि पूजा केल्याच्या नंतर मग उद्या परत हवसणार, उद्या पूजा करून हवसणार। आत्याची पूजा करून झाल्यानंतर वहिनीने पूजा करायला घेतली। पूजा करून झाल्यानंतर वहिनीने साखरेचा नैवेद्य दाखवला। आत्याने सांगितल्याप्रमाणे शीतलने तांब्यात पाणी भरून घेतलं। डोळे बंद करून त्यात 5 खडे काढून घेतले। त्यानंतर हळदीचं कांड जे आपण शंकर मानलं होतं ते तांब्यात ठेवलं।
सर्व पूजा अर्चा करून झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गौरीचे मुखवटे आपापल्या आरतीमध्ये घेतले आणि घराकडे जाण्यासाठी सर्वजण निघाले. इकडं गौरी पूजन करून झालेलं आहे आणि आता परत घरी जाणार. इकडे परत घरी जाऊन साडी नेसवून त्यांची पूजा करणार. आता निघालो इकडून. जो तुम्हाला टी टाईपमध्ये दिसतोय त्याला गौरीचा आट्या बोलतात आणि याच्यावरती गौरीला सजवलं जातं, नटवलं जातं. आईने गौरीला साडी नेसवायला घेतले. आता गौरीला साडी नेसवेल, सजवेल. त्याच्यानंतर गौरीला मकरामध्ये विराजमान करणार आणि त्यानंतर तिचं पूजन केलं जाणार. आज कोकणामध्ये सर्वत्र गौरी आणल्या जातात. मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या घरी आज गौराईचं आगमन झालंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग हा इथे संपवतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.